लहानसं गाव कुंभारवाडा. चिखलाच्या गल्लीत वाड्याच्या एका कोपऱ्यात एक मातीचं घर होतं. तिथं नंदूचं आयुष्य अगदी साधेपणाने चाललं होतं. गरिबीच्या सापळ्यात अडकलेला नंदू शिक्षणाच्या स्वप्नावर आस लावून बसला होता. आई धुनी भांडी करून 4 पैसे कमवायची आणि वडील दगडफोडीचं काम करायचे. शिकून काही उपयोग नाही, हे त्यांचं ठाम मत. नंदू रोज शाळेच्या खिडकीबाहेर उभा राहायचा. आत मुलं शिकत असलेली पाहायचा, त्यांना वहीवर काहीतरी लिहत असताना पाहायचा. शिक्षक शिकवायचे आणि नंदूला वाटायचं, मला पण शाळेत जायला पाहिजे. मुख्याध्यापकांनी एक दिवस त्याला पाहिलं. अरे, असं रोज बाहेर का उभा असतोस? आतमध्ये ये ना, शाळेत ये, शिक. शाळेत यायला पैसे नाहीत सर, नंदू म्हणाला. मुख्याध्यापकांनी त्याला मोफत वह्या आणि गणवेश दिला. पण नंदूचा संघर्ष काही संपला नव्हता. वडील अजूनही त्याच्या शाळेत जाण्याच्या विरोधातच होते. शिकून काही मिळत नाही, तुझ्या वयाच्या मुलांनी पैसे कमवायला पाहिजे बघ, वडील त्याला कडक शब्दात म्हणाले. नाही बाबा, मी शिकणार, मला शिक्षक व्हायचंय, नंदूने ठाम आवाजात सांगितलं. घरात भांडणं झाली, रडारड झाली, पण आईच्या डोळ्यातील अश्रूंनी नंदूच्या शिक्षणाची वाट मोकळी केली. नंदूने दिवसाला 3 कामं केली. पहाटे रोज पेपर टाकणे, संध्याकाळी हॉटेलात भांडी घासणे आणि रात्री अभ्यास करणे. डोळे मिटायचे, पण स्वप्न झोपून देत नव्हते. अखेर त्याने 10वीत पहिला क्रमांक मिळवला. पुढे शिक्षण घेत त्याने शिक्षकाची नोकरीसुद्धा मिळवली. गावच्या शाळेत नंदू आता शिक्षक झाला होता. गरीब मुलांना तो मोफत शिकवू लागला होता आणि लोक त्याचा आता आदर करू लागले होते. आणि वडिलांनी अभिमानाने त्याला मिठी मारली. एका संध्याकाळी वर्ग संपल्यावर त्याच्या शाळेच्या गेट बाहेर एक वृद्ध माणूस बसलेला दिसला. अंगावर मळकट कपडे आणि चेहऱ्यावर दीनवाणा भाव. तो माणूस नंदूकडे पाहत राहिला. नंदू त्यांच्या जवळ गेला आणि म्हणाला, काका, काही मदत करू का? तो माणूस डोळ्यात अश्रू आणून म्हणाला, माझं नाव लक्ष्मण आहे, मी तुझ्या वडिलांसोबत दगडफोडीचं काम करायचो बघ. माझा मुलगा लहानपणीच वारला, पण तुझ्या यशाच्या कथा ऐकल्या म्हणून इथपर्यंत तुला भेटायला आलो बघ. नंदू आता स्तब्ध झाला. लक्ष्मणरावाने थरथरत्या हाताने एक मळकट वही काढली. ही बघ, ही वही तुझ्या वडिलांनी लपून ठेवली होती. तू लहान असताना तुला शिकवायचं त्यांचंही स्वप्न होतं, पण त्यांनी कधी तुला बोलून नाही दाखवलं बघ. नंदूने वही उघडली. आत पहिल्या पानावर वडिलांची अक्षरं होती. माझा मुलगा मोठा होणार, तो शिक्षक होणार. हे वाचून नंदूचा गळा दाटून आला. आयुष्यभर वडील त्याला कठोर शब्दांनी दूर ठेवत होते, पण आतून त्याला मोठं होताना त्यांना पाहायचं होतं. त्या रात्री नंदू वडिलांसमोर गेला. बाबा, तुम्ही मला का नाही सांगितलं हे सगळं? वडील शांत बसले होते. डोळ्यात अपराधीपणाची भावना होती. मला वाटायचं गरिबीमुळे तुझं स्वप्न मोडेल, म्हणून तुला शिकण्यापासून दूर ठेवलं बघ लेका. पण तू जिंकलास तू बाळा. आता मला तुझा अभिमान वाटतो बघ, अभिमान वाटतो. आणि पहिल्यांदाच नंदूने वडिलांना घट्ट मिठी मारली. त्या रात्रीनंतर नंदूने एक मोठा निर्णय घेतला. तो फक्त गावातील गरीब मुलांसाठी नव्हे, तर त्यांच्यासारख्या गरीब वडिलांसाठीही शिकवणार होता. कोणताही बाप आपल्या मुलाचं शिक्षण अडवू नये, हा संदेश देण्यासाठी त्याने एक मोहीम सुरू केली. त्याच्या लहान गावाने आता शिक्षणाची नवीन पहाट पाहायला सुरुवात केली होती. हरवलेलं बालपण आता नव्या पिढीसाठी मार्गदर्शक बनलं होतं. मित्रांनो, जर तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पटकन पोहोचतील. पुन्हा भेटूया एका नवीन कथेच्या प्रवासात. तोपर्यंत आनंदी राहा आणि ऐकत राहा स्टोरी मित्र कमलाकर.